जागतिक मंदीचा मिठाई उद्योगावर परिणाम झालाय। सणासुदीच्या काळात मिठाई महाग झाली आहे, त्यामुळे व्यापारी आणि ग्राहक दोघेही नाराज झालेत। जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम आता भारतीय बाजारपेठेत स्पष्टपणे जाणवतोय। इंधन, साखर, दूध आणि तूप यांच्या वाढलेल्या किमतीमुळे मिठाई उद्योगाला मोठा फटका बसला असून जीएसटी मधील कपात असूनही मिठाईचे दर हे कमी झाले नाहीत, वाढलेत। त्यामुळे ग्राहक नाराज झालेत। जागतिक मंदी सुरू असताना सध्या सगळ्या धंद्याचे प्रॉब्लेम्स सुरू आहेत। पाहिजे तसा व्यापार होत नाहीये। गिरायकं जी आहेत पहिल्यासारखी दिवाळी बोला, दसरा बोला, गणपती बोला, रक्षाबंधन बोला, कुठलाही सण बोला, साजरा असा म्हणजे प्रोत्साहन किंवा उत्साहाने साजरा करताना दिसत नाहीये। फक्त ते दिवाळी साजरी करायची, लक्ष्मीपूजन साजरी करायची किंवा दसरा एक सण साजरा करायचा म्हणून त्या दिवसापुरतं ते फक्त आपल्या दुकानात, मिठाईच्या दुकानात येऊन थोड्या प्रमाणात मिठाई घेऊन ते फक्त सण साजरा करताना दिसत आहेत। तर मिठाई विक्रेता परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी। पाहूयात। दिवाळी आलेली आहे आणि हा भारतातला सगळ्यात मोठा सण आहे। या सणाला महत्त्व आहे म्हणजे गोडधोड खाण्याचं। सणासुदीच्या दिवसात मिठाई जी आहे तिला अगण्यसाधारण महत्त्व आहे आणि मिठाईसाठी मग तो गोरगरीब असो किंवा श्रीमंत असो, परंतु गोडधोड घातल्याशिवाय हा सणाची पूर्तता होत नाही। त्याच अनुषंगाने मिठाईच्या दुकानाचा आढावा घेतलेला आहे आम्ही जय महाराष्ट्राच्या अंतर्गत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने जीएसटी जरी कमी केली असली तरी सुद्धा कुठेतरी सर्वसाधारण व्यापारी जे आहेत ते नाराज आहेत, कारण की ज्या पद्धतीने त्यांना फायदा व्हायला पाहिजे तो होत नाही। मात्र तरी सुद्धा गोडधोड दिवाळी जी आहे ती सर्वांना सामान्यासाठी आणि या व्यापाऱ्यांनी आजही आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी हा उद्योग जो आहे तो सुरू केलेला आहे। किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।